अंगणवाडी शिक्षिका मदतनीस या 5 मागण्या तात्काळ लागू. सरसगट 15,000 ते 10,000 दरमहा लाभ. THR पूर्णपणे बंद. अंगणवाडी 5 ऑगस्ट. ब्रेकिंग न्यूज. पुन्हा संप सुरू. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी सेविका मदतनीसांचे धरणे. FRCमुळे THR वाटपासाठी गोंधळ. नेमका मागण्या काय? अहिल्यानगर पोषण ट्रॅक ॲपद्वारे THR वाटप करताना फेस रिकग्निशनायझेशन सिस्टीममुळे FRSC उडालेला गोंधळ. निकृष्ट आहार, वेतन श्रेणी, महागाई भत्ता व मानधन वाढत्या प्रश्नासंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनने जिल्हा परिषद धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने केली. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आंदोलनासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी परिसर दणाणला. या आंदोलनाला संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड राजेंद्र बावनके, अध्यक्ष कॉम्रेड मदिना शेख, सरचिटणीस जीवन सुरडे, माया जाधव, सविता दरंदले, मन्नावी शेख, निर्मला चांदकर, भागीरथी पवार, शोभा पवार, रणाताई गोरे, अलका दरंदले, शोभा विस्पुते, सुनीता बोर्डे, संगीता कुंडारे, संगीता विश्वास, शशिकला आवटी, सुनीता पवार, शोभा विस्पुते, अलका दरंदरे, शोभा येवले, भारती बोरुडे, प्रतीक्षा जोशी आदी सहभागी झाल्या होत्या. एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना THR वाटप केला जातो. या अगोदर पालकांचे रजिस्टर सह्या घेऊन THR वाटप केला जात होता. परंतु आता दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पोषण ट्रॅकमध्ये फेस रिकग्निशनायझेशन सिस्टीममुळे त्याचे वाटप करण्याच्या सूचना अंगणवाडी सेविकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार एप्रिल 2025 पासून राज्यातील अंगणवाडी सेविकांनी पोषण ट्रॅक ॲपमध्ये फेस रिकग्निशनायझेशन सिस्टीमद्वारे THR वाटप करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकंदरीत THR वाटप करणे शक्य झाले नाही. अंगणवाडी केंद्रात लाभार्थ्यांना देण्यात येणार असलेल्या आहार निकृष्ट दर्जाचा आहे. त्याबाबत पालकांचा मोठा तक्रारी येतात. पालक THR स्वीकारण्यास नकार देत असल्याने कर्मचारी व लाभार्थी पालक यांच्यात वाद होतात. उन्हाच्या सुट्टीत आणि अतिउष्णतेमुळे किंवा गावी गेल्यामुळे बालकांची उपस्थिती रोडावणे, त्यामुळे ते आहारापासून वंचित राहतात. त्यामुळे उन्हाळ्याचे 2 महिने त्यांना शिजवलेला आहार न देता कोरडा शिधा द्यावा असे निवेदन म्हटले आहे. या आहेत मागण्या. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना 3 व 4 वर्गाचे कर्मचारी घोषित करून त्याप्रमाणे वेतनश्रेणी, महागाई भत्ता व अन्य भत्ते सर्व, तसेच ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी, मासिक पेन्शन आदी सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात. मासिक पेन्शन योजना ताबडतोब मंजूर करून ती लागू करण्यासंदर्भात राज्य पातळीवरील मागण्याचा समावेश होता. या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण महादेव जायभाय यांना देण्यात आले. नेमके अडचण काय? ग्रामीण आदिवासी भाग नेटवर्क मिळत नसल्यामुळे पोषण ट्रॅक ॲप चालत नाही. देशभरातील अंगणवाडी सेविकांना फेस रिकग्निशनायझेशन सिस्टीममध्ये काम करण्याची वेळ एकच असल्याने वेळेत फोटो अपलोड होत नाही. आधारशिला अनेक पालकांनी मोबाईल नंबर संलग्न केलेले नाही, त्यामुळे OTP मिळू शकत नाही. सर्व्हर डाऊन असलेल्याने नेटवर्क नसल्यामुळे काम करताना अंगणवाडी सेविकांना अडचणी येतात. त्यासाठी ताटकळत बसावे लागते.